नमस्कार मित्रांनो. बैलगाड्याची परंपरा मोठी आहे आणि या परंपरेत एक मोठा चेहरा राहुलभाई पाटील हे आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी खूप गप्पा मारलेत वेगवेगळ्या लोकांनी, पण आज खऱ्या अर्थानं अशा व्यक्तीशी आपण गप्पा मारूया. बैलगाड्यात जर तुम्ही पाहिलं का नाही तर स्त्रियांचा खूप मोठा वाटा असतो एखाद्या बैल यशस्वी होण्यासाठी. भरपूर मुलींच्या नावानं गाड्या बी पळतात. पण राहुलभाई पाटील यांच्या पत्नी आज आपल्याबरोबर आहेत. तर विचारूया त्यांना की कशा पद्धतीनं एकंदरीत बॅकबोन ह्या पूर्ण बैलगाड्याच्या राहुलभाई खेळत असतील तर कशा होतात. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. तर पहिल्यांदा ताई तुमचं नाव सांगा पूर्ण. सौरीना राहुल पाटील. बरं, तुमचं गाव कुठलं म्हणजे मूळ माझं पहिले गाव मानकिवली बदलापूर. बर, हां, कधी विवाह कधी झालेला? 2015 मध्ये. बर, पण ही बैलगाड्याचा नाद कसा, म्हणजे आम्हाला असं ऐकून आहे तुम्हाला बी नाद आहे. तुम्हाला कधी बैलगाड्याचा नाद लागला? हां, लग्न झाल्यानंतर. होय. हां, मथुर होता का त्यावेळेस? नाही नंतर. होय. बर, आता तुम्ही आला बैलगाड्याचा म्हटला नंतर नाद लागला. पण कसं होतं प्रत्येक स्त्रीचं कसं असतं की बैलगाड्याच्या शर्यत म्हटलं की पूर्ण पुरुषी खेळ मानला जातो. तर तुम्ही कसं बघता, म्हणजे बैल जिंकून येतो तुम्ही ओळखत असता, पण सगळा पुरुषी नाद आहे. मग कसं तुम्ही सांगता या नादाकडे, कसं बघता बैलगाड्या शर्यतीकडे? नाही म्हणजे आवड आहे आम्हाला पहिल्यापासून. हम्म. ते म्हणजे जसं खेळ खेळतात पण आपल्याला पण म्हणजे आवड आहे बाबा, आपल्या घरातला सदस्य कोणतरी गेले तर मग आपण वाट बघत असतो म्हणजे एक प्रकारे की आता आपला विजय होणार आणि आपण घरी आल्यावरती त्यांचं औक्षण वगैरे करणार. ती फक्त म्हणजे आपल्याला हे असते. बर, मथुर ज्यावेळेस इथं दावणीवर आला आणि त्याने खूप असं गाजवलं, पूर्ण महाराष्ट्र गाजवला, तर पहिल्यांदा तुम्हाला आल्यानंतर कधी असा आनंद क्षण दिला मथुरनं? कारण तुम्ही म्हणताय की एक वेगळा आनंद असतो बैलाला ओवळणं, पण तुम्ही हा पहिला क्षण कधी घेतला म्हणजे साधारणपणे? लग्न झाल्यावर मला वाटते लगेच नसेल, लगेच काय नाही, काय दिवसानं मथुर काही इथं दिवसांनी. आल्यानंतर? हा, बरं. मग आता मथुर तर एवढा पळतोय. मथुरची अशी कुठली गोष्ट सांगाल की ह्याच्यामुळे तुम्ही घरचा सदस्य त्याला म्हणताय? नाही खूप आवडीचं आहे आमचा हं, सगळ्यांचंच हं. घरातले. मारतो वगैरे काय? नाही नाही होय. मारत वगैरे नाही. होय. तुम्ही कधी, आता सगळ्यांना माहिती की राहुल पाटील असतात, सगळं नियोजन असतं त्यांच्या. मित्रांनो, तिथं जो मुलगा दिसतोय तुम्हाला त्याच्या नावावर गाडी पळती. आता त्यालाही बोलूया. पहिल्यांदा 2 मुलांची नावं सांगा तुम्ही. हा, याचं नाव राजवीर आणि याचं रणवीर. त्याच्या नावावर हा, पळती का? त्याच्या नावावर गाडी पळते. बरं. बरं, आता मुलांकडे जाऊया. तुझं नाव काय, जसं सांगितलं आहे ना, पण परत एकदा तू सांग, तुझं नाव काय? राजवीर राहुल पाटील. हो. कोणत्या स्टँडर्डला आहे तो? सेकंड. सेकंडला. बर, कुठली कुठली बैलं माहिती आहेत तुला? कृष्णा, मोठा मथुर, छोटा मथुर, महबूब आणि बाजी. बर, अजून भरपूर बैलं बघा. म्हणजे तसं तर काय होतं, शहरी भागात असल्यामुळं बैलगाड्याचा छंद नसतो मुलांना, एवढं माहीत नसतं. पण तरी बऱ्यापैकी जी आपल्या दावणीतली बैल असतील किंवा त्या गोष्टी माहीत असतात. तर आता तिकडे तिकडे काय, तुझं नाव परत एकदा सांग. रणवीर राहुल पाटील. बर, तू मित्रांनो पहिल्यांदाच बघितलं असेल, ह्याच्या नावावर गाडी पळते. तुला कुठली कुठली बैल माहिती आहेत? मथुर, छोटा मथुर, कृष्णा, काजू, बर, अजून? बाजी, कृष्णा, हं. अजून बाहेरची बैल कुठली? बर बकासूर, बर भारत, बर डोंगऱ्या. बर भरपूर नाव माहित आहेत. तू सेकंडला का फर्स्टला आहे? फर्स्ट. बर बर, मग तुला कधी बघितलंय का पळताना? नाही होय. मथुरला पलताना नाही बघितलं? नाही बघितलं. बघितलंय ना? बघितलंय. मथुर सोबत कोण पलतो? महबूब. महबूब बर आवडतं का तुला? हां. बर, मित्रांनो, मुलं खूप लहान आहेत.
राहुल भाई आता माय काय किती वर्षाची मुलं आहे ते? हा 7 वर्षाचा आहे. हम्म. आता राजवीर 26 जानेवारीला 8 वर्ष राजवीरला होतील. होय. मीटिंग कुठं शिकतात हे, म्हणजे इथं जवळ घातले? ओमकार इंटरनॅशनल स्कूल आहे. हा आज सीबीएसई बोर्डला दोघे पण शिकतायत. हा आणि दोघांपासनं म्हणजे 2 मुलं माझे एक आणि तिसरा माझ्यासाठी माझा मथुर आहे. वा. आणि रणवीरच्या नावाने मथुर पळत असतो. हम्म. रणवीर पण म्हणजे थोडा ॲग्रेसिव्ह आहे. तसाच माझा मथुर सुद्धा आहे. आणि राजवीर मोठा असल्यामुळे रणवीरला सांभाळतो. कारण की मोठा भाऊ म्हणून तो नेहमी बोलत असतो. लहान वयात आपल्याला समजतं का दादा पप्पा रणू मस्ती करतो, रणू मला त्रास देतो, पण मी त्याला काय नाही बोलत. या सगळ्या गोष्टी त्याला समजतात. तो बारकाईने म्हणजे एक छोटे आहेत, पण त्यांची जी भावना आहे ती समजून येते आपल्याला. चांगलंय. हा तिसरा भाव मानतात मथुरला. हा मी आता पुन्हा वहिनींकडे जातो, ताईंकडं. ताई, तुम्ही तर आता म्हणजे ज्यावेळेस राहुलबाई जातात, प्रत्येक बैलगाड्यात जातात, तर ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांचं पूर्ण शेड्यूल चालू असतं, मैदानात पैरे वगैरे. पण इकडं तुमची घालमेल खूप होत असेल, तुम्ही लाईव्ह बघत असाल, कसं काय असतं ती थ्रिल काय असतो तुम्ही ज्यावेळेस जाता, म्हणजे बघत असता इकडं त्यावेळेस? हा, घरामधली सगळी पहिली कामं वगैरे आवरून घेतो. बरं. आणि जेव्हा तो असेल म्हणजे जर घाटावर वगैरे गेले तर ते गट वगैरे असतात. मग जसे गट असतील म्हणजे जेव्हा आपला असेल तेव्हा पटापट आपली घरातली कामं करून घ्यायची आणि मग बघायचं पहिले लाईव्ह. बरं. बरं, आता तुम्ही सांगताय लाईव्ह पाहता, पण तुमच्या असा आवडीचा कुठला क्षण आतापर्यंत मथुरनं दिलाय की हा क्षण माझ्या एकदम जवळचा, मी कधी विसरू शकत नाही? आताच हिंद केसरी झालेला. हा, बर. अजून कुठला? आता परत तो भारत केसरी. हा, ते पण. बर. पण आता कसं हो, कारण काय तो काहीतरी बोलतोय मित्रांनो, कंटिन्यू बोलत राहतात मुलं, बोलकी मुलं आहेत. पण अशी कुठली गोष्ट आहे मला सांगा, आणि प्रेक्षकांना आवडेल, की ज्यावेळेस राहुलबाई जातात मैदानात, प्रत्येक जातात त्यावेळेस काय असतं, मी जसं पहिल्यांदा सांगितलं की घराची सगळी कामं करून त्या बैलगाड्या बघत असतात, बिनजोड काय असेल आणि ते. पण कधीतरी वाटतं का बैलगाड्या बघा यावं तुम्हाला प्रत्यक्ष मैदानात? लाईव्ह नाही, प्रत्यक्ष. असं वाटतं यावं, पण बर. राहुलजींना आत्ता विनंती करतो कधीतरी ताईंना आणावं आणि लाईव्ह मथुरला पळताना बघावं त्यांनी, आणि ही इच्छा मला वाटते लवकरच पूर्ण करतील. तर आपण ह्या गप्पा मारतोय, मथुरची कुठली गोष्ट असं सांगाल की जसं राहुलबाई म्हणतात की हा माझा तिसरा मुलगा आहे, तसं तुम्ही कुठली गोष्ट सांगाल की ही गोष्ट मथुरची मला अशी स्पर्श करून जाते हृदयाला, अशी कुठली गोष्ट आहे? नाही, मथुर बोलला तर आमच्या म्हणजे फॅमिली मेंबरच आहे, म्हणजे एक प्रकारे आहे, चांगलं आहे. खूप नाव पण केले आमचं त्यांनी. बर. तिकडं सासरी गेल्यावर विचारतात का मथुरचं काय म्हणतात, काय असतं? सगळे म्हणजे मुलं वगैरे सगळे तिथे लहान लहान मुलं आहेत, ती सगळे म्हणजे विचारतात आमच्या इकडे कधी मथुर येणार, आम्हाला फोटो काढायचे, विचारतात, सगळे विचारतात. फॅन भरपूर आहेत. बर. पण मी मित्रांनो नेहमी म्हणतो की स्त्रियांचा खूप मोठा वाटा असतो की एखादं घर वरती येण्यासाठी. तर आता कसं घरची जबाबदारी सगळी करायची, व्यावसायिक आहेत राहुलबाई, तर कसं घरचा बॅलन्स सांभाळताना काय काय कसरत करावी लागते? कारण काय माहितीये का, स्त्री असेल, एखाद्या घरातली स्त्री जर चांगली असेल तर त्या घराचं नंदनवन होतं. तर कसं असतं शेड्यूल तुमचं, कसं असतं? कारण कसं राहुलबाई तर बाहेरच असतात कंटिन्यू, कसं घरी कसं काय गोष्टी असतात? घरामध्ये कसे आम्ही सगळे एकत्र फॅमिली आहेत, जसे सासू सासरे, दीर आहे माझा एक छोटा, तर सगळं व्यवस्थित आमचं घरातलं चालू असतं. म्हणजे मुलांचं शिक्षण, त्याच्यानंतर घरातल्या जबाबदाऱ्या असतात आपल्या, चांगलं चालू आहे म्हणजे. पण आता सगळ्या स्त्रियांची तक्रार असते, माझ्याही बाबतीत आहे की बैलगाड्यामुळे असल्यामुळे वेळ भेटत नाही, कंटिन्यू तिकडं 2 दिवस. तर तशी तक्रार करता का तुम्ही? नाही. देतात वेळ? तक्रार नाही करत. हा ना, देतात ना, वेळ देतात. बर. मित्रांनो, मी छोटं पुन्हा राहुल भाईंकडे जातो. तर कसं आहे, तुम्ही कधी बोलला नसाल, तुम्ही म्हणजे ह्यांच्याशी काय काय गोष्टी डिस्कस करत नसाल, पण तुम्ही सांगितलंय की आमच्या घरची लक्ष्मीमुळं मी उभा आहे. काय सांगाल आज
म्हणजे असं आहे की तुम्ही त्यांना कधी काय काय गोष्टी बोलू शकत नाही तोंडावर, तर काय सांगाल आता बसलोय आपण नाही, पण एकत्र? मी सर्व गोष्टी आमच्या चर्चा होतात. आम्ही बरं. रात्री एकत्र बसतो, संध्याकाळी. घरी सकाळी जास्ती करून वेळ भेटत नाही. सकाळी कामाचा शेड्यूल असतो. ऑफिस स्टॉपचे कामं, वापस जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले कामं, जे बिल्डिंगचे कामं चालू आहेत, कुठे कुठे अजून काही कामं चालू आहेत, काही मिटिंग्स असतात, राजकीय मिटिंग्स असतात. मग संध्याकाळी निवांत घरी आल्यानंतर मग आम्ही एकत्र जेवतो, कारण की आम्ही नवरा बायको एकच ताटामध्ये जेवण करतो. अजून त्याच्यामुळे आम्हाला काय आहे, आपली घरच्या लक्ष्मीची साथ असल्यामुळे आज सकाळी 5ला पण 4ला पण उठू द्या, जायच्या टायमाला आपल्याला मस्त हसत खेळत आपल्याला आवाज देणार. मग कसं असतंय, कधी लक्षात घ्या, घरची लक्ष्मी जर आपल्याला साथ दिली ना घरची सुरुवातच, घरच्या बाहेर पाऊल टाकतो ती सुरुवात चांगली झाल्यानंतर आनंदात, खुशीत मग यश प्राप्त होतो. जर घरनंच किटकिट केल्यानंतर मग ते एक सांगायचं उदाहरण, मग ते काही गोष्टी मग त्याला मजा नसते. जर छंद करायचा तर घरातल्यांच्या रक्तामध्ये पण पाहिजे. आता ती कधी रीना कॅमेऱ्या समोर बोलली आणि ती बोलत पण नव्हती. मी बोललो बोलावं लागेल, आता आपला तो क्षण आहे. तर तुझ्या मनामध्ये जे असेल ते बोल, काय टेन्शन नाही. असं पण आमचं म्हणजे मथुरने जे प्रेम दिलाय, आज मथुरचे माझे संबंध, माझ्या फॅमिलीचे संबंध काय ते आमच्या जीवाला माहिती आहे. लास्ट आमचा श्वासच मथुर आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आवड आहे. घरामध्ये आईला, पप्पांना, भावाला, माझे काका चुलते असतील, माझे गावकरी असतील या कल्याण शहर असेल, मुंबई असेल, पूर्ण महाराष्ट्र असेल, प्रत्येकाची जी फॅन फॅमिली आहे, त्यांचा प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाने आज कोणत्याही देवस्थानला जाऊ द्या, देवस्थानला गेल्यानंतर एकदम VIP दर्शन भेटतं तिथे. त्याच्यानंतर आम्ही गेल्यानंतर तिथे म्हणजे एक आपण बोलतो ना देवाचा, आपण तिथे आरती वगैरे, म्हणजे अभिषेक, या सगळ्या गोष्टी भेटतात. म्हणजे एवढा मथुरमुळं. प्रेम दिलाय मथुरमुळं. फक्त मथुरमुळं. मित्रांनो, आज जेजुरीला गेलो, आमचा कुलदैवत आहे जेजुरीला, आमचे ते दादा आहेत, ते डायरेक्ट नगरसेवक आहेत तिथले, ते घेऊन जातात आतमध्ये, सर्व पूजन वगैरे कधी विचार पण नव्हता केला. आज तुळजापूरला आमचा विक्की आहे, विक्की सुद्धा आतमध्ये घेऊन आईची पूजा वगैरे, आमचे कुलदैवत आहे, आम्हाला किती आज आनंद वाटत असेल. वापस शिर्डीला साईबाबाला गेलो, शिर्डीची पूर्ण टीम जमते, त्र्यंबकेश्वरला, तिकडे नाशिकचे पूर्ण, म्हणजे असे प्रत्येक देवस्थानाला मित्रमंडळी आहे. पण हे सगळं मथुरमुळे शक्य झालं. हे मथुर मुलं, बाकी नाही. आमची कुवत नाही त्याच्यासमोर. आज त्या महादेवाच्या नंदीमुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी, म्हणजे घरातले पण जेव्हा सोबत असतात ना, त्यांची पण ते पण बोलतात का आपल्या मथुरने आपल्याला काय कमवून दिलाय, ते त्यांनी बघितलंय. माझे फॅमिली, माझ्यासोबत जेवढे मित्र असतात ते बघतायत ना. आज काही मित्र असे पण आहेत का मथुरचा, राहुल पाटीलचं नाव सांगून पण त्यांना दर्शन भेटतात, असं होतं. मित्रांनो, एक बैल काय करू शकतो बघा. व्यावसायिक आहेत राहुल पाटील. म्हणजे हे नाव फक्त इथल्या इथं राहिलं असतं, ठराविक भागापुरतं, मी म्हणेन तालुक्यापुरतं, जिल्ह्यापुरतं. पण संबंध महाराष्ट्रावर नाही, जगभर नाव पोहोचवलं एका नंदीनं. मग तो नंदीचं काय नातं असणार आहे. आता आपण ही सगळी चर्चा करतोय, तर बघा मित्रांनो, एक बैल कसं घर बदलवतो. तर मला सांगा की तुम्ही तर म्हणताय की मी ओवाळता, आनंद दिले तर मथुरनं, पण तुम्हाला काय शिकवलंय मथुरनं? म्हणजे आता घरचा सदस्य म्हणताय तुम्ही, तिसरा मुलगा म्हणताय जवळजवळ, तर त्यानं काय, त्या मुख्य प्राण्याने काय शिकवलं तुम्हाला? मथुर आमचा घरातला सदस्यच आहे, पण कसं त्याच्यामुळे जसं जेव्हा आमच्या म्हणजे आयुष्यामध्ये मथुर आले, त्यामुळे काय झाले, आयुष्याला म्हणजे आमची एक प्रकारचं वळण आले आणि आमची त्याच्यामध्ये प्रगती झाली. आणि मथुर म्हणजे कुठेही जाऊ द्या आपण, म्हणजे त्याचं नाव काढतातच. आणि त्याच्यामुळे म्हणजे भरपूर प्रसिद्धी पण झाली, प्रगती पण झाली आमची. जे होतं नव्हतं ते सुद्धा आमचं झालं, म्हणजे प्रगती झाली आमची. तर ते सांगितलं प्रगती झाली. स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य खूप महत्वाचं आहे. आणि ही कुटुंब पाहता तर बघता आनंद तुम्हाला दिसत असेल, ती एका मुख्य प्राण्यामुळं, बैलामुळं, मथुरमुळं होतं. पण कसं होतं, आता हे झालं यश, पण दरवेळेस नाही की मथुरचं पराभव बी होतात. आणि पराभव झालं की तुमच्या दोघांचं काय, ताई आणि बोलणं काय होतं, दादा नक्की काय बोलणं कशा पद्धतीनं होतं? मथुरचा कधी म्हणजे पराभव वगैरे झाला तर पराभव होऊ दे किंवा विजय होऊ दे, मी म्हणजे फोन करतेच. फोन केल्यावर फक्त मी एवढंच विचारते, म्हणजे काय, मग ते बोलतात की बाबा आपली गाडी हे झाली म्हणून, असू दे, काय नाही होत त्याला, असू दे. त्या पराभव आणि विजय त्याच्यामध्ये काहीच आम्ही हे करत नाही, म्हणजे काही म्हणजे एवढं मनाला लागत नाही आमच्या. तो म्हणजे आमचा विजयच आहे एक प्रकारचा, मथुर बोलला तर.
मित्रांनो बघा, एक कुटुंब कसं असतं किंवा आपण म्हणतो स्त्रियांचा वाटा बैलगाड्यात किती महत्त्वाचा आहे. जरी प्रत्यक्ष राहुलभाई पुढे असतील, चेहरा असेल त्यांचा, पण इकडं जो मुलगा पाहतोय त्याच्या नावावर गाडी पळत असली तरी पाठीमागचं बॅकबोन असणं, तेही घरच्या आपलं लक्ष्मीचं बॅकबोन असणं किती महत्त्वाचं आहे. तर ताई, तुम्ही असंच दादाला सपोर्ट देत राहावा आणि असंच मथुर तुमचं नाव जगभर नेत राहील. तुम्ही एवढं म्हणजे कधी कॅमेरासमोर येत नाही आणि बोलला, कॅमेऱ्यात काय काय समोर येऊन बोलला, त्याबद्दल तुमचं आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.